नमस्कार सर्वांना, लोकराज्य अकॅडमीच्या या टेस्ट सिरीजच्या विश्लेषण सिरीजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती 2025 सराव प्रश्न संच 5 या प्रश्नपत्रिकेतील मराठी व्याकरणचं विश्लेषण। चला जास्त वेळ न घेता तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राइब करा। त्याचबरोबर या ठिकाणी ही टेस्ट मिळविण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला, इंस्टाग्राम चॅनलला, त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला, व्हॉट्सअप चॅनलला, या सर्व चॅनलला तुम्ही फॉलो करा। व्हॉट्सअपचा आपला चॅनल आहे लोकराज्य टेस्ट सिरीज 1.0 लोक राज्य टेस्ट सिरीज 1.0 या आपल्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। याच्यावरती तुम्हाला ही टेस्ट ही इमेज स्वरूपात मिळेल। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल लोकराज्य अकॅडमी पुणे मराठीमध्ये सर्च करा, हा लोगो पहा। याच्यावरती तुम्हाला ह्या आतापर्यंत झालेल्या सर्व 4 आणि ही 5वी टेस्ट तुम्हाला मिळेल। अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता। संपर्क आहे 7507983255। चला सुरू करूयात। प्रश्न क्रमांक 26वा जो की पहिला प्रश्न आहे मराठी व्याकरणाचा। सर्वांना स्क्रीनवरती दिसत असेल प्रश्न क्रमांक 26वा। 15 मिनिटांमध्ये किंवा 10 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त आपण मराठी व्याकरणामध्ये 25 पैकी 25 मार्क कसे मिळवायचे पाहूयात। कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय आहे? आळस हलगर्जीपणा करणे अजिबात नाही। लहान माणसे लहान गोष्टींनी संतुष्ट होतात, अगदी बरोबर। तर हेच आहे याचं उत्तर। वातावरण पाहून वागणे अजिबात नाही, सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे अजिबात नाही। पहा विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण या विषयामध्ये तुम्हाला जर आउट ऑफ मार्क मिळवायचे असतील तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, त्याचबरोबर म्हणी, वाक्प्रचार या सर्व गोष्टींवरती तुम्हाला काम करणं खूप गरजेचं आहे। दुसरा प्रश्न, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहे? तर ऑफकोर्स सर्वांना माहिती असेल शिवाजी सावंत। सेकंड ऑप्शन होता शिवाजी सामंत, तर हा पर्याय चुकीचा आहे। शिवाजी सावंत हे आहेत मृत्युंजय या कादंबरीचे लेखक। पुढचा प्रश्न, पुढील प्रमाणे कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? तर सामान्य रूप म्हणजे नेमकं काय? तर नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे लागलेले प्रत्यय आणि त्यामुळे शब्दात झालेला बदल म्हणजे काय होय? सामान्य रूप होय। जसं की वाघ पासून वाघाचे म्हणजे या ठिकाणी सामान्य रूप याचं होतंय। पुढं गुरु जर आपण पाहिला तर गुरुला, गुरुचा, ठीक आहे। त्याचबरोबर वारा, वाऱ्याचा, बरोबर। पुढं यमुना, यमुनेचा, म्हणजे या ठिकाणी योग्य पर्याय आहे गुरु। या ठिकाणी योग्य पर्याय आहे गुरु, कारण गुरु या शब्दाचं सामान्य रूप या ठिकाणी होत नाही। सामान्य रूप म्हणजे शब्दाच्या रूपात झालेला बदल, कशामुळे? तर विभक्ती प्रत्ययामुळे। पुढचा प्रश्न, मी परीक्षेला आलेलो आहे, मी परीक्षेला आलेलो आहे, सर्वनाम ओळखा। तर या ठिकाणी सर्वनाम जर आपण पाहिलं तर मी परीक्षेला आलेलो आहे या वाक्यामध्ये सर्वनाम आहे मी। पुढचा प्रश्न, खालील शब्दापासून विशेषण तयार करा। शब्द दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो शास्त्र, आपल्याला तयार करायचंय विशेषण। या ठिकाणी योग्य आन्सर आहे शास्त्रीय, कारण शास्त्र पासून होतं शास्त्रीय। मी शास्त्रीय संगीत शिकतो, मी संगीत शिकतो, संगीतावर विशेष माहिती आहे शास्त्रीय, म्हणून या शास्त्रीय या नामाचं विशेषण तयार होतं शास्त्रीय। चला पुढचा प्रश्न, थोडं फास्ट घेतोय कारण आपल्याला 10 मिनिटांमध्ये 25 मार्क या मराठी व्याकरणामध्ये मिळवायचे आहे। पुढचा प्रश्न, तो वर्तमानपत्र वाचत असे, वाचत असे असं जर आपण पाहिलं तर वाचत असे भूतकाळात ही क्रिया घडतीये आणि ती सातत्याने घडतीये, म्हणून रीती भूतकाळ। पुढचा प्रश्न, नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला। नोकरी मिळवण्याचा उद्देश होता की शहरात येण्याचा उद्देश होता त्याचा काय? तर नोकरी मिळावी, बरोबर ना। नोकरी मिळावी या उद्देशाने तो काय आलाय? शहरात आलाय, म्हणून उभयान्वयी अव्ययाचा योग्य प्रकार आहे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय। पुढचा प्रश्न, राजा प्रधानाला बोलवतो या वाक्यातील प्रयोग ओळखा। पहिलं तर हे पाहून घ्या की वाक्यामध्ये कर्ता आहे का कर्म आहे का? बोलावणारा आहे राजा, बोलवलंय कुणाला? प्रधानाला।
या ठिकाणी कर्माला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे म्हणजे त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग तर होणार नाही, कर्त्याला प्रत्यय नाही, भावे प्रयोग होणार नाही, कारण कर्ता कर्म दोघांना प्रत्यय नाहीये. पुढं अकर्मक कर्तरी, कर्म आहे म्हणल्यावरती अकर्मक सुद्धा होणार नाही. राहिला ऑप्शन क्रमांक 4 सकर्मक कर्तरी. राजा प्रधानाला बोलवतो, राजा कर्त्यानुसार बदललेला आहे म्हणून सकर्मक कर्तरी दिलेला आहे. कारण कर्त्यानुसार कसं बदलतंय पहा, राजा प्रधानाला बोलावतो, राणी प्रधानाला बोलविते, म्हणजे बोलावतोच झालं काय, बोलविते. कर्त्यानुसार बदललंय, वाक्यामध्ये कर्म प्रेझेंट आहे म्हणून सकर्मक कर्तरी. पुढील खालील वाक्यातील केवल वाक्य शोधायचे. तुम्हाला काय शोधायचे? केवल वाक्य. या ठिकाणी जर पाहिलं तर 2 वाक्य आहेत. मला ताप आला, मी शाळेत जाणार नाही, हे होणार नाही. पुढं मला ताप आला म्हणून, तर या ठिकाणी हे म्हणून जर आपण पाहिलं तर कारण आहे, बरोबर. स्वर का ऊस जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मिश्र वाक्य होईल. पुढं मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आहे, हे सुद्धा होणार नाही, हे कारणबोधक होईल. म्हणून योग्य पर्याय आहे मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही, कारण केवळ वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उभयन्वयी अव्यय या ठिकाणी नसतं. पुढचा प्रश्न, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? शब्दाच्या आधी जर आ यथाप्रती असे जर संस्कृत उपसर्ग लागले असतील तर त्या ठिकाणी तो समास असतो अव्ययी भाव समास. पुढं शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता? ऑफकोर्स या ठिकाणी सेकंड नंबर हा पर्याय बरोबर आहे, माहिती. पुढचा प्रश्न, कर्तव्य पराडमुख म्हणजे काय? तर नक्कीच या ठिकाणी कर्तव्याकडे पाठ फिरवणारा हा पर्याय योग्य आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रश्न, क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार किती आहेत? क्रियापदाच्या रूपावरून विचारले विद्यार्थी मित्रांनो, तसं वाक्याचे प्रकार आहेत 3, केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. परंतु क्रियापदाच्या रूपावरून, क्रियापदाच्या अर्थावरून वाक्यांचे प्रकार आहेत 4, विद्यार्थी, संकेतार्थी, आज्ञार्थी आणि चौथं ते म्हणजे विद्यार्थी झालं, संकेतार्थी झालं, त्यानंतर आज्ञार्थी आणि अजून एक चौथा प्रकार आहे तो म्हणजे वाविवे, विद्यार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी. ठीक आहे, आता प्रकार मला तो आठवत नाहीये, पण चौथा एक प्रकार आहे. पुढं तो तुम्ही कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. पुढं अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो? तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 25वे वर्ष हे रौप्य महोत्सवी असतं, 50वे वर्ष हे सुवर्ण महोत्सवी असतं. इथं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 60वे वर्ष हे हीरक महोत्सवी असतं, डायमंड इयर असतं, आणि 75वे वर्ष असतं हे अमृत महोत्सवी वर्ष, 100वे वर्ष असतं शताब्दी वर्ष, 125वे असतं शतकोत्तर रौप्य महोत्सवी, ठीक आहे, 150वे असतं शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी, शतकोत्तर हीरक महोत्सवी 160वे, 175वे शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष. चलो जाऊयात पुढचा प्रश्न. खालीलपैकी सिद्ध शब्द कोणता आहे? सिद्ध शब्द म्हणजे मूळचा शब्द. सिद्ध शब्द म्हणजे मूळचा शब्द. शब्द हे उपसर्ग घटित असतात, प्रत्यय घटित असतात. पाहूयात आपण कोणता शब्द हा सिद्ध शब्द आहे, म्हणजे मूळचा आहे. अपयश होणार नाही कारण हा उपसर्ग घटित शब्द आहे. प्रकोप होणार नाही, कोप, प्रकोप, प्र हा या ठिकाणी उपसर्ग लागलाय. जनन हा प्रत्यय घटित शब्द होईल, हा सुद्धा होणार नाही. मग सिद्ध शब्द कुठला आहे? दगड हा शब्द आहे, आणि दगड हा शब्द देशी शब्दामध्ये येतो. पुढचा प्रश्न, माझे वडील खूप श्रम करतात हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे? या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माझे वडील खूप श्रम करतात हे वाक्य विधानार्थी आहे, प्रश्नार्थक येणार नाही, प्रश्नचिन्ह नाहीये, संयुक्त येणार नाही, कुठलंही उभयन्वयी अव्यय नाहीये, नकारार्थी येणार नाही कारण नकारदर्शक वाक्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. चला जाऊयात पुढचा प्रश्न. अश्विनीने वर्गातील उपस्थित मुली मोजल्या. अश्विनीने वर्गातील उपस्थित मुली मोजल्या पण त्या 10च भरल्या. म्हणजे काय? या ठिकाणी काही टेक्निकल एररमुळे व्हिडिओ थोडा ब्रेक झाला होता. पाहूयात 42 नंबरचा प्रश्न.
अश्विनीने वर्गातील उपस्थित मुली मोजल्या पण त्या 10च भरल्या. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उभयान्वयी अव्ययाने वाक्य जोडलेलं आहे आणि उभयान्वयी अव्यय आहे पण, आणि पण जर हे उभयान्वयी अव्यय आपण पाहिलं तर हे येतं न्यूनत्व बोधक मध्ये. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय, आणि हा न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययाचा जो काय प्रकार आहे तर हा न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे संयुक्त वाक्य. म्हणजेच न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जर वाक्य जोडलं असेल तर ते वाक्य असतं संयुक्त वाक्य. चला पुढे जाऊयात. संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात. म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं तर संबोधन मुलांनो कॉमा म्हणजेच स्वल्पविराम हे विरामचिन्ह या ठिकाणी वापरलं जातं. पुढचा प्रश्न, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. ग्रहण सुटणे. ग्रहण सुटणे म्हणजे नेमकं काय तर संकटातून सुटका होणे, सर्व संकटे टळणे अजिबात नाही. तर ग्रहण सुटणे म्हणजे संकटातून सुटका होणे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विजातीय स्वर कोणते. विजातीय आणि सजातीय असे स्वरांचे प्रकार आपल्याला काही पाहायला मिळतात. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ई ई त्याच जातीतील आहे सजातीय, उ उ त्याच जातीतील आहे सजातीय, अ आ त्याच जातीतील आहे सजातीय, उ ए या ठिकाणी जर पाहिलं तर योग्य पर्याय आहे 3 नंबर, पर्याय क्रमांक 3 उ ए हे विजातीय स्वर आपल्याला पाहायला मिळतात. चला पुढचा प्रश्न 46 नंबरचा, पूर्वरूप संधी. ज्या शब्दांना शब्दाचं पूर्वीचं म्हणजे शब्दाचं पहिलं रूप प्राप्त झालेलं असतं अशा संधीला म्हणलं जातं पूर्वरूप संधी. ठीक आहे, पाहूयात आपण. पहिला जो ऑप्शन आहे घामोळे. पहा, घाम अधिक ओळे. या ठिकाणी जर पाहिलं तर घाम अधिक ओळे हा जो ओ आहे हा ओ म मध्ये मर झालाय, म्हणून या ठिकाणी पररूप संधीचं हे उदाहरण होईल. पर्याय क्रमांक 1 बरोबर नाहीये. तिसरा पर्याय पहा, खिडकीत. खिडकी अधिक आत म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर हा आ जो आहे हा लोप पावला जातोय आणि हा त आहे असा की नंतरून जोडला जातोय खिडकीत. बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आहे आपलं योग्य उत्तर. हे पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे कारण पहिल्या शब्दाचं रूप त्या शब्दाला प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळते. खाली दिलेल्या नामाचा प्रकार ओळखा. अतिशय सोपं उदाहरण, गंगा. नदींपैकी एक कोणती तर गंगा, म्हणून एकाचा बोध होतोय म्हणून विशेष नाम. चला पुढे जाऊयात. जोड्या लावा. मोर, लांडोर, रेडा, म्हैस, बोका, भाटी, बोकड, शीळ. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 4 2 3 1 4 2 3 1 4 2 3 1 4 3 च 3 आहे सॉरी आणि ड च 2 आहे. मग 2 कुठं आहे. पर्याय क्रमांक 1 हा आहे आपला योग्य पर्याय. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. मासा या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. अनेक वचनी रूप विचारलं विद्यार्थी मित्रांनो. बरेच जण किंवा बऱ्याच जणांना वाटेल की माशे, पण चुकीचा आहे. माशे हे सुद्धा चुकीचं आहे, यापैकी तर येऊ शकत नाही. म्हणून मासा तर मासे, जसं की ससा ससे. चला शेवटचा प्रश्न, पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. शब्दयोगी अव्यय हे शब्दाला लागून येतं, म्हणून शब्दयोगी अव्यय जर आपण पाहिले तर वर खाली मागे पुढे इकडे तिकडे झाडावर, म्हणून शब्दयोगी अव्यय आहे वर. तर विद्यार्थी मित्रांनो हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला याचा फायदा होईल. या टेस्ट मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. लोकराज्य अकॅडमी या नावाने तुम्हाला चॅनल दिसेल. त्याचबरोबर लोकराज्य अकॅडमीचा हा लोगो तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल लोकराज्य टेस्ट सिरीज 1.0 या नावाने तुम्ही व्हॉट्सअप चॅनल आहे तो सर्च करा, तो देखील तुम्ही जॉईन करा. नक्कीच तुम्हाला या टेस्ट त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळतील. अकॅडमीशी तुम्ही संपर्क साधू शकता. या टेस्ट आपल्या दर शनिवारी 4 ते 6 या वेळेत फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला अटेंड करता येतील. त्यासाठी तुम्हाला अकॅडमीला भेट द्यायची आहे. चितळे बंधू मिठाईवाले समोर, टिंगरे पेट्रोल पंपासमोर, आळंदी रोड, भोसरी, पुणे या ठिकाणी. संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 75 079 83 255. या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. या टेस्ट तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळवू शकता. भेटूयात पुन्हा एकदा टेस्ट क्रमांक 6 सह. तोपर्यंत धन्यवाद.